वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आजच्या या शुभ दिनी गणेशाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आपण। या ठिकाणी सरस्वती मातेचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवर यांच्या वतीनं होत आहे। ऑपरेटर कुठं असतील त्यांनी त्या ऑपरेटर मशीन जवळ यायचंय। घालून दिव्याच्या प्रकाशात या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे। व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी दीपप्रज्वलन करण्यात येत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिन्या करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून आजच्या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। आज खरं तर आपल्या वर्णे गावची गुड रिप्लाय चांगला आला। असं कोणी पण नमस्कार राम राम म्हटलं की पहिल्यांदा काय करायचं, प्रतिक्रिया द्यायची असते, बरोबर आहे ना? म्हणजे तुमच्या सगळ्या शाळेमधून सगळी मुलं जे आहेत ती खूप धाडसी आहेत, चांगली आहेत आणि मुळात त्यांच्यामध्ये ॲक्टर दडलेला आहे हे यामधून दिसून येत आहे। सगळ्यांनी एका सुरामध्ये मी नमस्कार म्हटल्यानंतर रिप्लाय द्या रे। नमस्कार, व्हेरी गुड। बर, तुमचा फार वेळ घेणार नाही पण काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात। मी पहिल्यांदाच तुमच्या या गावामध्ये आलेलो आहे। तुमची शाळा, तुमचा हा परिसर आवडला मला। तुम्ही जे बसलाय, बरेच वेळ वाट बघताय, तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे, हे सगळं जाणवतंय। पण तत्पूर्वी काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात। तुमच्या वयाचंच असताना असाच खाली बसून मी काही लोकांचे कार्यक्रम बघितलेले आहेत, काही लोकांची कामं बघितलेली आहेत आणि त्यामुळं आज तुमच्या पुढे उभा आहे। तुमच्यात सुद्धा एखादा असा असू शकतो की उद्या तुमच्या या शाळेमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून येऊ शकतो। त्यासारखे कलागुण तुमच्यामध्ये असतील तर ते तुम्ही त्याला जोपासले पाहिजेत। तुम्ही शाळेमध्ये इतर विषय जसे शिकता तसंच चित्रकला, एखादा खेळ किंवा तुमच्या जे काही कला असतील ज्यामध्ये नकला करत असाल, कोणी कोणी गाणं म्हणत असेल, कोणी काही वाजवत असतील, तबला वाजवता येत असेल, पेटी वाजवता येत असेल, तर या कलेमध्ये जराशी जास्त लक्ष घाला। कारण सगळ्यांना माहीत असेल की पु ल देशपांडे नावाचे एक लेखक होते, त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे। ते वाक्य काय आहे तर, आयुष्यात पोटापाण्याचा व्यवसाय तुम्ही जिद्दीनं करा। आयुष्यात तुम्ही पोटापाण्याचा व्यवसाय हा जिद्दीनं करा, पण कुठल्या तरी एखाद्या कलेशी नाही तर खेळाशी मैत्री जमवा। पुढे ते असे म्हणतात की पोटापाण्याचा जो व्यवसाय आहे तो तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली जी मैत्री असेल ना, तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही जी एखादी कला जपता त्या कलेमुळे तुमच्यामध्ये खूप चांगले बदल होतात, एक चांगला माणूस घडतो। आज जी परिस्थिती आहे बघताय तुम्ही, युद्ध चालू आहेत, लोक लोकांना मारतायत। इराण, अमेरिका, इस्रायल, जगामध्ये काय चाललेलं हे सगळं तुम्हाला दिसतंय। बातम्या बघत असाल, वाचत असाल, ऐकत असाल, खूप भयानक या जगामध्ये गोष्टी चाललेल्या आहेत। तर यामध्ये तुम्ही एक लहान मुलं आत्तापासून जर तुमच्या मनामध्ये एक चांगली भावना, आपण माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, ही भावना निर्माण केली आणि ही भावना फक्त त्या कलाकारांमार्फतच जागी होऊ शकते। तर कलेचा ध्यास घ्या, सगळ्यांशी चांगलं वागा, प्रेमानं वागा। आता मी खूप सिरियस बोलतोय तर एक गंमत सांगतो तुम्हाला। जोक सांगू का? सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। युद्धावरच आधारित, आता युद्ध चाललेले सगळीकडे, तर युद्धावर आधारित एक जोक सांगतो तुम्हाला। तो जोक असा आहे की युद्ध चालू असतं, जसं आता
इराण आणि इस्रायल अमेरिका युद्ध चालू आहे की नाही, तसं एक युद्ध चालू असतं. ते चालू असतं ते तालिबानच्या विरोधात चालू असतं अफगाणिस्तानमध्ये. आणि त्या युद्धामध्ये 3 प्रकारचे सैनिक भाग घेतलेले असतात, भारतीय, तालिबानी आणि अमेरिकन. सगळ्यांनी नीट काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला नंतर. भारतीय, तालिबानी, पाकिस्तानी आणि अमेरिकन असे 3 प्रकारचे सैनिक भाग घेतलेले असतात. अचानक काय होतं की तालिबानी सैनिकांमार्फत 3 सैनिक पकडले जातात, पाकिस्तानचा, अमेरिकेचा आणि भारताचा. 3 सैनिकांना पकडून मोरक्यासमोर त्या जो सरदार असतो त्याच्यापुढे उभं केलं जातं आणि त्याला विचारतात, म्हणतात, हुजूर ये तीनों लोगों को हम पकड़ के लाए हैं, इनको क्या सजा दे? तर तो म्हणतो की इनको मौत की सजा दी जाए. मग मौत की सजा दी जाए म्हटल्यानंतर काय होतं, ते 3 जण लटलट कापायला लागतात, अमेरिकन, भारतीय आणि तो पाकिस्तानी. 3 पण लटलट कापायला लागतात. ते म्हणायला लागतात, नाही नाही आम्हाला सोडून द्या, आम्हाला माफ करा, आम्हाला सोडा, आम्हाला सोडा. तर तो म्हणतो, नाही नाही, पकडलाय तो मला तर ठार मारणार आता काय. तेवढ्यात काय होतं की एकदम एक शिपाई पळत येतो आणि म्हणतो, हुजूर हुजूर आपके घर बच्चा पैदा हुआ है. तर तो म्हणतो, वा वा वा. म्हणतो, ही 3 माणसं जे आपली सैनिक पकडून आणले यांच्या पायगुणानं आपल्या घरी तिकडं बाळ झालं. म्हणतो, तो म्हणतो यांना मारायचं नाही, आता मारायचं नाही तर यांना सोडून देऊया. पण सोडून द्यायचं तर असं तसं नाही सोडायचं. म्हणतो, पकडले तर शिक्षा तर केली पाहिजे. तो म्हणतो, मग काय शिक्षा द्यायची? तो म्हणतो, यांच्या पाठीवर म्हणतो चापकाचे फटके मारा. काय म्हणलं, आता चापकाचे फटके मारा म्हटल्यानंतर तर म्हणतात की मला नको म्हणून सगळेजण मागं, ह्याला आधी मारा, ह्याला आधी मारा म्हणून मागं व्हायला लागतात. 3 जण, पाकिस्तानी, भारतीय आणि अमेरिकन. तेवढ्यात मग तो म्हणतो की नाही नाही थांबा, मग एक काम करूया. म्हणतो, तुम्हाला फटके तर मारणार पण तुम्हाला एक सवलत सुद्धा मिळेल म्हणतात. तर तुम्ही सांगा तुम्हाला काय सवलत द्यायची. फटके मारू नका हे मात्र बोलायचं नाही. 100 फटके मारणार म्हणजे मारणारच. काय, दुसऱ्याला डबल मारणार, 100च्या 200 मारणार, तिसऱ्याला टिबल मारणार, 300 मारणार, 400 मारणार. कळलं का? तर आता मग त्यांची मग सगळे म्हणायला लागतात की मला आधी मारा. हां, मग म्हणतात, आता तुम्हाला सवलत काय द्यायची? तर पाकिस्तानी पहिला नंबर येतो. तो म्हणतो की मला फटके मारा पण माझ्या पाठीवर एक पोतं टाका, पोतं. काय म्हणतात, ठीक आहे, जे त्याला सवलत देऊन टाकूयात. त्याला पालतं पाडतात, त्याच्या पाठीवर पोतं टाकतात आणि 100 फटके मारायला सुरुवात करतात. 50, 70, 80, 100 होईपर्यंत पोतं फाटतं ते वळावळा करायला लागतं. मग तो म्हणतात, अरे म्हणतात आता काय करायचं? तेवढं तर अमेरिकन म्हणतो, माझा नंबर. त्याला घेऊन येतात. त्याला म्हणतात, तुला सवलत काय द्यायची? त्यानं बघितलेलं असतं पोत्याची काय अवस्था झालेली आहे. तो म्हणतो, मला एक काम करा, मला सवलत अशी द्या, मला पोतं नको. म्हणतो, माझ्या पाठीवर ताडपत्री टाका, ताडपत्री, कारण आता 200 फटके आहेत. तर पाकिस्तानी म्हणतो तसं त्याला ताडपत्री टाकतात आणि झोपवतात आणि त्याच्या पाठीवर फटके मारायला सुरुवात करतात. 50, 100, 75 वाढत जातं 175, 200 वेळेपर्यंत ताडपत्रीचे चेंद्या होतात. पाकिस्तानी लागतो वळवळायला. शेवटचा असतो भारतीय. तर भारतीयाला म्हणतात, आता तुझा नंबर आहे. सैनिकाला म्हणतात, इकडे. तर तो येतो पुढं, सन्नी देवल. तो म्हणतो, मारो मुझे मारो. तो म्हणतो, याला 400 फटके मारायचे बरं का, 200च्या डबल. तो म्हणतो, नको 400 नाही 500 मारा. तो म्हणतो, 400 नाही म्हणतो, 500 मारा मला. तो म्हणतो, मग सवलत काय पाहिजे? या दोघांना माझ्या पाठीवर टाका. जोक कळला का? मजा आली का? येस. आता डान्स कोण करणार आहे तुमच्यापैकी? बर, मी डान्स बघणार आहे तुमच्या सगळ्यांचे. बर, तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. ऍक्टिंग मध्ये 3 प्रकार, जे अभिनयाचे प्रकार आहेत ते 4 प्रकार असतात. अभिनयाचे प्रकार, नवरस आणि सगळ्या गोष्टी जर शिकून तुम्ही हे झाला तर तुम्हाला कुठलं नट आणि नटी बनण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही खूप छान पद्धतीनं लोकांशी बोलू शकता, संवाद साधू शकता
तुमच्या कुठल्याही व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तुम्ही दुसऱ्यावर छाप पाडू शकता, तुमचं प्रोडक्ट विकू शकता, तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टीमध्ये पुढे जाता. या गोष्टीसाठी अभिनय कला ही खूप महत्त्वाची आहे. ज्यांना या ॲक्टिंग अकॅडमीमध्ये सहभागी व्हायचं असेल लहान मुलांना, 23 ते 28 मार्च माझं एक वर्कशॉप असणार आहे साताऱ्यामध्ये. लहान मुलांसाठी सुट्टीमध्ये असतं. एप्रिलची तुमची परीक्षा झाल्यानंतर एक वर्कशॉप असतं. मी तुमच्या सरांकडं सांगेनच त्यावेळेला. तर त्या वर्कशॉपमध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल किंवा उद्या जर तुमच्या सरांनी जर परमिशन दिली तर मी तुमच्या शाळेमध्ये सुद्धा येईन आणि तुमची मोफत कार्यशाळासुद्धा घेईन. मला तुमच्याबरोबर काम करायला सगळ्यांना आवडेल. तुम्ही सर्वांनी इथं मला बोलवलं, मला हा जो सन्मान दिला त्याबद्दल मी एक तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि जाता जाता अजून एक छोटासा चुटकुला सांगतो, गंमत सांगतो. ती गोष्ट अशी आहे की एक वेड्याचं इस्पितळ असतं आणि त्या वेड्याच्या इस्पितळामध्ये एक नवा डॉक्टर सामील झालेला असतो. त्या डॉक्टरनं तपासणी चालू केलेली असते. प्रत्येक वेड्याकडे जाऊन चेक करत असतो आणि चेक करता करता त्याचं लक्ष जातं तर एक वेडा त्याच्याकडे टक लावून बघत असतो. ते बघितल्यावर याला जरा भीती वाटायला लागते. नवीनच तरुण डॉक्टर असतो, तो म्हणतो की अरे हा वेडा माझ्याकडे का बघत असेल, म्हणून तो काय करतो, जरा कडेकडेनं फिरायला लागतो. 7 मजली हॉस्पिटल असतं. मग तो पहिला मजला सोडतो, दुसऱ्या मजल्यावर जातो. तिथं मागं वळून बघतो तर तिथं पण तो वेडा मागं येत असतो. तो म्हणतो अरे वेड्याच्या डोक्यात काय आहे कुणाला माहीत. परत 3ऱ्या मजल्यावर जातो. 3ऱ्या मजल्यावर पण तो वेडा येतो. मागं वळून बघतो, हा हळूहळू पळायला लागतो. त्याचा वेडा पण हळूहळू मागं पळायला लागतो. हा म्हणतो वेड्याच्या डोक्यात काय आहे कोणाला माहीत. 4था मजला 5वा मजला करत तो 7व्या मजल्यावर पोहोचतो आणि 7व्या मजल्यावर पोहोचल्यावर टेरेसवर जाऊन पोहोचतो. मागवळून बघतो तर वेडा सुद्धा धापा टाकत वर पोहोचलेला असतो. तो म्हणतो अरे वेडा माझ्या मागं का लागला काय कळना झालंय. म्हणून तो माणूस काय करतो, डॉक्टर काय करतो, कातड्यावर चढतो. म्हणतो आता वेड्याच्या हातून जर मेलो तर उद्या पेपरला बातमी येईल की तरुण डॉक्टराचा वेड्याच्या हातून मृत्यू. त्यापेक्षा म्हणतो उडी टाकतो, खाली एक तार दिसते, सापडली तर लटकीन आणि वाचीन. म्हणून तो काय करतो, कठाड्यावर चढतो आणि आता उडी टाकणार. तेवढ्यात वेडा मागणे येतो, त्याला हात लावतो, म्हणतो आउट, आता मला पकड. कळलं का नाही. तर ठीक आहे, अशा पद्धतीनं 2 हे सांगितलं तुम्हाला. अभिनयाच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत सांगण्याची ही वेळ नाही आहे. सरांनी मला या ठिकाणी बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापनाचे आभार मानतो. आणि अजूनही काही जणांना बोलायचं आहे आणि तुम्हाला पुढचा कार्यक्रम बघायचा आहे, त्यामुळे तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर
आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची ही भूमी सप्तसुराची रंगाची अष्टकराची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी यमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी यमुची ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी यमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी यमुची छूट जाए सबका प्यार रहे मैं रहूं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या या शुभ दिनी गणेशाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आपण. या ठिकाणी सरस्वती मातेचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवर यांच्या वतीनं होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिन्या करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून आजच्या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. तुम्ही शाळेमध्ये इतर विषय जसे शिकता तसंच चित्रकला, एखादा खेळ किंवा तुमच्या जे काही कला असतील ज्यामध्ये नकला करत असाल, कोणी कोणी गाणं म्हणत असेल, कोणी काही वाजवत असतील, तबला वाजवता येत असेल, पेटी वाजवता येत असेल, तर या कलेमध्ये जराशी जास्त लक्ष घाला. कारण सगळ्यांना माहीत असेल की पु ल देशपांडे नावाचे एक लेखक होते. त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे. ते वाक्य काय आहे तर आयुष्यात पोटापाण्याचा व्यवसाय तुम्ही जिद्दीनं करा. आयुष्यात तुम्ही पोटापाण्याचा व्यवसाय हा जिद्दीनं करा, पण कुठल्या तरी एखाद्या कलेशी नाहीतर खेळाशी मैत्री जमवा. पुढं ते असे म्हणतात की पोटापाण्याचा जो व्यवसाय आहे तो तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली जी मैत्री असेल ना, तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही जी एखादी कला जपता त्या कलेमुळे तुमच्यामध्ये खूप चांगले बदल होतात, एक चांगला माणूस घडतो. आज जी परिस्थिती आहे बघताय तुम्ही, युद्ध चालू आहेत, लोक लोकांना मारतायत. इराण, अमेरिका, इस्रायल, जगामध्ये काय चाललेलं हे सगळं तुम्हाला दिसतंय. बातम्या बघत असाल, वाचत असाल, ऐकत असाल. खूप भयानक या जगामध्ये गोष्टी चाललेल्या आहेत. तर यामध्ये तुम्ही एक लहान मुलं आत्तापासून जर तुमच्या मनामध्ये एक चांगली भावना, आपण माणसांना माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, ही भावना निर्माण केली, आणि ही भावना फक्त त्या कलाकारांमार्फतच जागी होऊ शकते. तर कलेचा ध्यास घ्या, सगळ्यांशी चांगलं वागा, प्रेमानं वागा. आता मी खूप सिरियस बोलतोय, तर एक दोन मत सांगतो तुम्हाला. मग तुला सवलत काय द्यायची? त्यानं बघितलेलं असतं पोत्याची काय अवस्था झालेली आहे. तो म्हणतो मला एक काम करा,
मला सवलत अशी द्या, मला पोतं नको म्हणतो, माझ्या पाठीवर ताडपत्री टाका, ताडपत्री. कारण आता 200 फटके आहेत. तर पाकिस्तानी म्हणतो तसं त्याला ताडपत्री टाकतात आणि झोपवतात आणि त्याच्या पाठीवर फटके मारायला सुरुवात करतात. 50, 100, 75 वाढत 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 जातं 175, 200 वेळेपर्यंत ताडपत्रीचे चिंध्या होतात. पाकिस्तानी लागतो वळवळायला. शेवटचा असतो भारतीय. तर भारतीयाला म्हणतात आता तुझा नंबर आहे, सैनिकाला म्हणतात इकडे इकडे. तर तो येतो पुढं सन्नी देवल. तो म्हणतो मारो मारो मुझे मारो. तो म्हणतो याला 400 फटके मारायचे बरं का, 200चे डबल. तो म्हणतो नको 400 नाही 500 मारा. तो म्हणतो 400 नाही म्हणतो 500 मारा मारा. तो म्हणतो मग सवलत काय पाहिजे, या दोघांना माझ्या पाठीवर टाका. जोक कळला का, मजा आली का? यस. आता डान्स कोण कोण करणार आहे तुमच्यापैकी? बर, मग डान्स बघणार आहे तुमच्या सगळ्यांचे. आणि सगळ्या गोष्टी जर शिकून तुम्ही हे झाला तर तुम्हाला कुठलं नट आणि नटी बनण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही खूप छान पद्धतीनं लोकांशी बोलू शकता, संवाद साधू शकता. एकमेक तुमच्या कुठल्याही व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तुम्ही दुसऱ्यावर छाप पाडू शकता, तुमचं प्रोडक्ट विकू शकता. तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टीमध्ये पुढे जाता. या गोष्टीसाठी अभिनय कला ही खूप महत्त्वाची आहे. ज्यांना या ॲक्टिंग अकॅडमीमध्ये सहभागी व्हायचं असेल लहान मुलांना, 23 ते 28 मार्च माझं एक वर्कशॉप असणार आहे साताऱ्यामध्ये. लहान मुलांसाठी सुट्टीमध्ये असतं. एप्रिलची तुमची परीक्षा झाल्यानंतर एक वर्कशॉप असतं. मी तुमच्या सरांकडं सांगेनच त्यावेळेला. तर त्या वर्कशॉपमध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल किंवा उद्या जर तुमच्या सरांनी जर परमिशन दिली तर मी तुमच्या शाळेमध्ये सुद्धा येईन आणि तुमची मोफत कार्यशाळा सुद्धा घेईन. मला तुमच्याबरोबर काम करायला सगळ्यांना आवडेल. तुम्ही सर्वांनी इथं मला बोलवलं, मला हा जो सन्मान दिला त्याबद्दल मी एक तुमच्या सर्वांचे आभार मानतो. तर ठीक आहे, अशा पद्धतीनं दोन हे सांगितलं तुम्हाला. अभिनयाच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत सांगण्याची ही वेळ नाही आहे. सरांनी मला या ठिकाणी बोलवलं, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापनाचे आभार मानतो. आणि अजूनही काही जणांना बोलायचं आहे आणि तुम्हाला पुढचा कार्यक्रम बघायचा आहे, त्यामुळे तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. छूट जाए संग प्यार रहे मैं रहूं रहूं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या या शुभ दिनी गणेशाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आपण. या ठिकाणी सरस्वती मातेचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवर यांच्या वतीनं होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिनियर करतो त्यांनी विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. तुम्ही शाळेमध्ये इतर विषय जसे शिकता तसंच चित्रकला, एखादा खेळ किंवा तुमच्या जे काही कला असतील ज्यामध्ये नकला करत असाल, कोणी कोणी गाणं म्हणत असेल, कोणी काही वाजवत असतील, तबला वाजवता येत असेल, पेटी वाजवता येत असेल, तर या कलेमध्ये जराशी जास्त लक्ष घाला. नमस्कार. व्हेरी गुड. बर, तुमचा फार वेळ घेणार नाही, पण काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मी पहिल्यांदाच तुमच्या या गावामध्ये आलेलो आहे. तुमची शाळा, तुमचा हा परिसर आवडला मला.
तुम्ही जे बसलाय बरेच वेळ वाट बघताय, तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाची उत्सुकता आहे, हे सगळं जाणवतंय. पण तत्पूर्वी काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. तुमच्या वयाचंच असताना असाच खाली बसून मी काही लोकांचे कार्यक्रम बघितलेले आहेत, काही लोकांची कामं बघितलेली आहेत आणि त्यामुळं आज तुमच्या पुढे उभा आहे. तुमच्यात सुद्धा एखादा असा असू शकतो की उद्या तुमच्या या शाळेमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून येऊ शकतो. त्यासारखे कलागुण तुमच्यामध्ये असतील तर ते तुम्ही त्याला जोपासले पाहिजेत. तुम्ही शाळेमध्ये इतर विषय जसे शिकता तसंच चित्रकला, एखादा खेळ किंवा तुमच्या जे काही कला असतील, ज्यामध्ये नकला करत असाल, कोणी कोणी गाणं म्हणत असेल, कोणी काही वाजवत असतील, तबला वाजवता येत असेल, पेटी वाजवता येत असेल, तर या कलेमध्ये जराशी जास्त लक्ष घाला. कारण सगळ्यांना माहीत असेल की पु ल देशपांडे नावाचे एक लेखक होते, त्यांनी एक वाक्य म्हटलेलं आहे. ते वाक्य काय आहे तर, आयुष्यात पोटापाण्याचा व्यवसाय तुम्ही जिद्दीनं करा. आयुष्यात तुम्ही पोटापाण्याचा व्यवसाय हा जिद्दीनं करा, पण कुठल्या तरी एखाद्या कलेशी नाही तर खेळाशी मैत्री जमवा. पुढे ते असे म्हणतात की पोटापाण्याचा जो व्यवसाय आहे तो तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली जी मैत्री असेल ना, तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही जी एखादी कला जपता त्या कलेमुळे तुमच्यामध्ये खूप चांगले बदल होतात, एक चांगला माणूस घडतो. आज जी परिस्थिती आहे बघताय तुम्ही, युद्ध चालू आहेत, लोक लोकांना मारतायत. इराण, अमेरिका, इस्रायल, जगामध्ये काय चाललेलं हे सगळं तुम्हाला दिसतंय. बातम्या बघत असाल, वाचत असाल, ऐकत असाल. खूप भयानक या जगामध्ये गोष्टी चाललेल्या आहेत. तर यामध्ये तुम्ही एक लहान मुलं आत्तापासून जर तुमच्या मनामध्ये एक चांगली भावना, आपण माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, ही भावना निर्माण केली, आणि ही भावना फक्त त्या कलाकारांमार्फतच जागी होऊ शकते. तर कलेचा ध्यास घ्या, सगळ्यांशी चांगलं वागा, प्रेमानं वागा.